बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। बांगलादेशमध्ये शेख हसीना विरोधी आणखी एका नेत्यावर हल्ला झालाय। बांगलादेशी मीडिया रिपोर्ट्सनुसार खुलना इथं सोमवारी दुपारी 12 वाजता नॅशनल सिटीजन्स पार्टीचे नेते मोहम्मद मोतोलेब शिकदर यांना घरात घुसून गोळी मारण्यात आली। रिपोर्ट्सनुसार हल्लेखोरांनी थेट मोतालेबच्या डोक्याला लक्ष्य करून गोळीबार केला। ते गंभीर जखमी होऊन खाली पडले। आसपासच्या लोकांनी त्यांना तात्काळ उचलून खुलना मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल केलं, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। पोलिसांनुसार सुरुवातीला त्यांची प्रकृती खूप नाजूक होती। डॉक्टरांनी सांगितलं की गोळी कानाच्या आरपार गेली आहे। पोलीस अधिकारी अनिमेश मंडल यांनी सांगितलं की सुदैवाने गोळी मेंदूपर्यंत पोहोचली नाही, त्यामुळे त्यांचा जीव वाचला। मोतालेब शिकदर हे NCPच्या खुलना विभागाचे प्रमुख आहेत आणि पक्षाशी संबंधित कामगार संघटना NCP श्रमिक शक्तीचे आयोजकही आहेत। त्यांच्यावरील या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। NCP खुलना इथं एक कामगार रॅली आयोजित करणार होता। शिकदर त्याच कामात होते। हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक भागात शोध मोहीम सुरू केली आहे आणि हल्ल्यामागील कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे। NCP हा त्या विद्यार्थ्यांचा बनलेला पक्ष आहे ज्यांनी गेल्या वर्षी बांगलादेशात मोठं आंदोलन उभं केलं होतं, ज्यानंतर शेख हसीना यांचे सरकार उलथवून टाकण्यात आलं। हा हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा संपूर्ण बांगलादेशात तणावाचं वातावरण आहे। काही दिवसांपूर्वी ढाका इथं विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। 12 डिसेंबर रोजी ढाका येथील मशिदीतून बाहेर पडत असताना नकाबपोश हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला। त्यांना उपचारासाठी सिंगापूरमधील एका रुग्णालयात एअरलिफ्ट करण्यात आलं, जिथं 18 डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला। हादी ढाका विद्यापीठाशी संबंधित इन्कलाब मंच या विद्यार्थी संघटनेचे संस्थापक होते। त्यांच्या मृत्यूनंतर राजधानीसह अनेक भागांमध्ये निदर्शनं आणि हिंसाचार सुरू झालाय। मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी लवासा प्रकरणातील कथित गैरव्यवहाराविषयी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंविरोधात दाखल करण्यात आलेली एक जनहित याचिका फेटाळून लावली आहे। यामुळे या बहुचर्चित प्रकरणावर पवार कुटुंबाला मोठा दिलासा मिळालाय। पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील निसर्गरम्य परिसरात लवासा हे देशातील पहिलं खाजगी हिल स्टेशन उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना तत्कालीन सरकारने आखली होती, पण हा प्रकल्प सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला। याचिकाकर्ते नानासाहेब जाधव यांनी या प्रकरणी कोर्टात याचिका दाखल करून या प्रकल्पासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांच्या हितांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप केला होता। प्रस्तुत प्रकल्प एका खाजगी कंपनीचा असतानाही त्याला सरकारी प्रकल्पासारख्या सवलती देण्यात आल्या। तत्कालीन सरकार आणि त्यांच्या पूर्ववर्ती सरकारमध्ये असताना शरद पवार आणि अजित पवारांनी आपल्या पदांचा गैरवापर केला। लवासाला हिल स्टेशनचा दर्जा मिळवून देण्यासाठी नियमांमध्ये बदल केला। त्याद्वारे लेक सिटी कॉर्पोरेशनला आवाजावी फायदा करून देण्यात आला। या कंपनीमध्ये सुप्रिया सुळे यांचाही वाटा असल्याची माहिती आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात पवार कुटुंबाने आर्थिक लाभ मिळवला असा आरोप त्यांनी आपल्या याचिकेत केला होता। या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंडा यांच्या खंडपीठापुढे प्रदीर्घ सुनावणी झाली। त्यानंतर कोर्टाने प्रकरणाचा सर्व अंगाने तपास करून आपला निर्णय दिला। याचिकाकर्त्यांनी केलेले आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे ठोस पुरावे समोर आले नाहीत, त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात येत आहे असं कोर्टाने या प्रकरणी स्पष्ट केलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिलाय। 3 ते 4 दिवसांपूर्वी जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीत माणिकराव कोकाटे यांना सदनिका लाटल्याप्रकरणी 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती। या निर्णयानंतर माणिकराव कोकाटे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली। आज यावर सुनावणी पार पडली असून माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी अपात्र ठरणार नसून हा त्यांच्यासाठी मोठा दिलासा असणार आहे। 3 दशकांपूर्वीच्या एका सदनिका वाटप प्रकरणातील अनियमिततेचा ठपका ठेवत नाशिक जिल्हा न्यायालयाने 3 ते 4 दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती। लोकप्रतिनिधी कायद्यानुसार 2 किंवा त्यापेक्षा अधिक वर्षाची शिक्षा झाल्यास संबंधित लोकप्रतिनिधीची आमदारकी किंवा खासदारकी तत्काळ रद्द केली जाते। या निर्णयामुळे कोकाटे यांचे विधिमंडळ सदस्यत्व धोक्यात आलं होतं। जिल्हा न्यायालयाच्या या निर्णयानंतर माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती। उच्च न्यायालयाने त्यांच्या अटकेला स्थगिती दिली असली तरी दोषसिद्धीला स्थगिती दिली नव्हती, ज्यामुळे त्यांच्या आमदारकीवर अपात्रतेचं संकट कायम होतं।
अखेर कोकाटे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. आज यावर झालेल्या महत्त्वपूर्ण सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देत कोकाटे यांना दिलासा दिला. दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला 40 मिनिटांमध्येच आपत्कालीन लँडिंग करावी लागली आहे. अहवालानुसार AI 887 विमानाचे उजवे इंजिन टेक ऑफ नंतरच बंद पडले. त्यात ऑइल प्रेशर शून्य झालं होतं. यामुळे त्याला दिल्ली विमानतळावर परत यावं लागलं. विमानाने सकाळी 6:10 मुंबईसाठी उड्डाण केलं होतं आणि 6:52 ते परत आलं. जरी 2 इंजिन असलेली विमाने एका इंजिनच्या सहाय्याने सुरक्षितपणे उतरू शकतात, त्यामुळे ते तात्काळ परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला. फ्लाईट ट्रॅकिंग वेबसाईटनुसार टेक ऑफ नंतर विमान सुमारे 1 तास हवेत होतं. विमानात सुमारे 335 लोक होती. या सर्वांना दुसऱ्या विमानाने पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने एअर इंडियाच्या AI 887 विमानातील घटनेवर कारवाई केली आहे, ज्यात टेक ऑफ नंतर लगेचच तांत्रिक बिघाड झाला होता. मंत्रालयाने एअर इंडियाकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. DGCAला संपूर्ण चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रालयाने एअरलाईनला प्रवाशांना शक्य ती सर्व मदत देण्याचे आणि त्यांना पुढील विमानांमध्ये समायोजित करण्याचे निर्देशही दिलेत. न्यूज एजन्सी PTIने DGCAशी संबंधित सूत्रांच्या आधारे सांगितलं आहे की विमानाने हवेतच युटर्न घेतला, कारण टेक ऑफ नंतर फ्लॅप रिट्रॅक्शन दरम्यान विमानातील कर्मचाऱ्यांनी उजव्या इंजिनमध्ये तेलाचा दाब कमी झाल्याचं पाहिलं. सूत्राने हे देखील सांगितलं की मागील नोंदीचे पुनरावलोकन करण्यात आलं, परंतु त्यात तेलाच्या वापरामध्ये कोणतीही असामान्य गोष्ट समोर आली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित मुंढवा भूखंड घोटाळ्यात एक नवा ट्विस्ट आलाय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांनी या प्रकरणी पार्थ पवार आणि शीतल तेजवानी यांच्यात झालेल्या पॉवर ऑफ अटर्नी व्यवहाराशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज समोर आणले आहेत. या दस्तऐवजांवर दोन्ही पक्षांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यामुळे पार्थ पवार यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांनी आज एका पत्रकार परिषदेला संबोधित केलं. त्यात त्यांनी पार्थ पवार आणि शीतल तेजवानी यांच्या पॉवर ऑफ अटर्नीची दस्तऐवज उघड केले. प्रस्तुत दस्तऐवज या प्रकरणातील एक संशयित दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांचे वकील तृप्ता ठाकूर यांनीच मिळवले आहेत. त्यांनी ती दमानिया यांना दिली आहेत. प्रस्तुत प्रकरणात पार्थ पवार यांचं नाव वारंवार समोर येत आहे, पण त्यानंतरही त्यांच्यावर कोणतीही थेट कारवाई होत नाही. उलट दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांनाच सातत्यानं चौकशी आणि त्रासाला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे तृप्ता ठाकूर यांनी पार्थ पवारांविरोधातील दस्तऐवज समोर आणले आहेत, असं अंजली दमानिया यांनी सांगितलंय. विजय कुमार यांनी यावेळी हे सर्व दस्तऐवज पूर्वीपासूनच पोलिसांकडे उपलब्ध असल्याचाही दावा केला. शीतल तेजवानी यांनी 2021 पॉवर ऑफ अटर्नीद्वारे सर्व व्यवहारांचे अधिकार दिले होते. या संदर्भातील सर्व माहिती आणि दस्तऐवज पूर्वीपासूनच पोलिसांकडे उपलब्ध आहेत. पण त्यानंतरही या प्रकरणी पार्थ पवारांवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे संशय बळावत आहे, असं ते म्हणालेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती आणि मनोमिलन झालेलं आहे. आता राजकीय युतीविषयी म्हणाल तर मुंबईस नाशिक, कल्याण, डोंबिवली, ठाणे या ठिकाणच्या चर्चा जवळजवळ अंतिम टप्प्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणच्या संपलेल्या आहेत. शेवटपर्यंत या मोठ्या महानगरपालिकांच्या यादीवर हात फिरवला जातो, त्या दृष्टीने काम चालू आहे. 23 डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्याआधी 100% शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा एकत्रितपणे धूमधडाक्यात वाजत गाजत केली जाईल, अशी घोषणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. दरम्यान संजय राऊत हे राज ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. संजय राऊत आणि राज ठाकरे यांनी मागील 4-5 दिवसातील ही तिसरी भेट असणार आहे. संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईसह नाशिक, कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि मीरा भाईंदर यासारख्या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये जागा वाटपाची चर्चा जवळजवळ पूर्ण झाली आहे. दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी चर्चेच्या अनेक फेऱ्या पूर्ण केल्या असून आज दिवसभरात या यादीवर शेवटचा हात फिरवला जाईल. फक्त मुंबईच नाही तर राज्यातील सर्व मोठ्या शहरांमध्ये दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुका लढवणार आहेत. या प्रीतिसंगमात महाराष्ट्रातील जनता नक्कीच सहभागी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पक्षाच्या माझ्या नेत्यांच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता ती वेळ आली आहे, असं म्हणत भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी आता बोलण्याचा इशारा दिलाय. त्यामुळं ते आपले बंधू निलेश राणे यांच्यावर काही बोलतात की युतीतल्या नेत्यांवर, याची उत्सुकता लागली आहे. नितेश राणे यांच्या या वक्तव्यावर निलेश राणे यांनी
मात्र कसलीही प्रतिक्रिया दिली नाही. नितेश नेमके काय म्हणाले हे माहीत नाही. ते जाणून घेईन आणि त्यानंतरच आपण बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सोबतच निर्णय प्रक्रियेतून नारायण राणेंना बाजूला सारल्यानं कोकणात पराभूत झाल्याचंही त्यांनी ठासून सांगितलं. कोकणात झालेल्या नगरपरिषद निवडणुकीतील वादाने साऱ्या राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. ऐन निवडणूक प्रचारात निलेश राणे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांची घरी स्टिंग ऑपरेशन केले आणि पैशांची बॅग पकडली. यावेळी त्यांनी भाजपवर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप केला होता. भाजपने संस्कृती बिघडवल्याचाही दावा केला. त्यांच्या विरोधात नितेश राणेही आक्रमक झाले. हा वाद उभ्या महाराष्ट्राने पाहिला. त्यानंतर लागलेल्या निकालात बहुचर्चित कणकवली आणि मालवणमध्ये शिवसेनेच्या निलेश राणे यांनी वर्चस्व गाजवले. या विजयानंतर आता नितेश राणे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. कोकणात भावाभावांमध्ये अतिशय प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीतल्या जिव्हारी पराभवानंतर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी एक सूचक ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्यात. नितेश आपल्या एक्सवरील ट्विटमध्ये म्हणतात की गप्प होतो पक्षाच्या, माझ्या नेत्यांच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी, पण काही गोष्टी बोलल्या नाहीत तर खऱ्या वाटायला लागतात. पण आता ती वेळ आली आहे, असे गर्भित इशारेवजा प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. त्यामुळे ते काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे. भाजपने मुंबई महापालिकेच्या महापौर पदाचे उमेदवार म्हणून मोहित कंबोज यांचं नाव निश्चित केल्याचा सनसनाटी दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने केला आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांच्या सूचक विधानांचा दाखला दिलाय. फडणवीस म्हणतात महापौर महायुतीचाच होणार. मंत्री आशिष शेलारही महापौर हिंदूच होणार असं म्हणतात, पण कुणीही महापौर मराठीच होणार असं म्हणत नाहीत. याचा अर्थ त्यांनी मोहित कंबोजला मुंबईचा महापौर बनवण्याचा निर्णय घेतला आहे असं या पदाधिकाऱ्याने म्हटलं आहे. राज्यातील नगर परिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला घवघवीत यश मिळालंय. महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर महायुतीला हे यश मिळाल्यामुळे सत्ताधारी भाजप, शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आत्मविश्वास उंचावला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे पदाधिकारी अखिलेश चित्रे यांनी वरील दावा केला आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, भाजपने मुंबईत आजपर्यंत शेट्टी, बारोट, ठाकूर, पटेल असले अमराठी उपमहापौर दिले. त्यामुळे आज जेव्हा पत्रकार भाजपा नेत्यांना विचारतात की मुंबईचा महापौर मराठी असेल का, त्यावर फडणवीस म्हणतात महापौर महायुतीचाच होणार. शेलार म्हणतात महापौर हिंदू होणार, पण कुणीही छातीटोकपणे सांगत नाही की महापौर मराठीच होणार. याचाच अर्थ त्यांचा मुंबई महापौर पदाचा अमराठी उमेदवार ठरलाय. मोहित कंबोज ठरलाय. मराठी माणसा आपल्या मुंबईवर अशा ओपऱ्याला राज्य करू द्यायचं का? धनाढ्य आहे म्हणून महायुती हुजरी असेल, पण स्वाभिमानी मराठी माणसांनी अशांना हिसका दाखवावा असंही त्यांनी म्हटलं आहे. ठाकरे गटाच्या या दाव्यावर भाजपकडून कोणती प्रतिक्रिया येते हे पाहावं लागणार आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.